आता अशोक खराताच्या काय म्हणायचं होतं तुम्हाला? मग त्याला ठेचायचंच काम चालू आहे, त्याला सोडलेला नाहीये. तुमचा प्रश्न चुकीचा आहे. इथे महिला आणि मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराला कोणी पण असू दे, किती मोठा असू दे, किती लहान असू दे, त्याला सोडलं जाणार नाही. हे मुख्यमंत्र्यांनी त्याच्या कृतीतून दाखवले. तुम्हाला कधी कळलं अशोक खराते काम करतोय? टीव्हीवर बघितलं ना, त्याच्या आधी 3 महिने काम चालू होतं. एखाद्याला पकडणं सोपं असतं. मी हे तुम्हाला सांगते, आमच्याकडे आल्या नव्हत्या. 3 महिन्याच्या आधी जी कुणकुण सरकारला लागली, मुख्यमंत्र्यांनी तेव्हा काम चालू केलं. त्याच्यानंतर सगळे पुरावे गोळा केले आणि म्हणून आज तो हरामखोर जो आहे तो गजाआड आहे. एखाद्याला पकडणं सोपं आहे, ती केस स्टँड व्हायला पाहिजे. लोकांना विश्वास देण्याचं काम सरकारने केलं म्हणून लोक समोर आलेली आहेत आणि त्याच्यानंतर आज ती कारवाई त्या ठिकाणी होते. तो असेल किंवा आणखीन पण असे कोण असतील, या कुणालाच सोडलं जाणार नाही. आज त्या खरातच्या मागे IT, ED, SIT, पोलीस सगळे लागलेले आहेत आणि पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त केल्याशिवाय देवेंद्रजी शांत बसणार नाहीत. हे मला तुम्हाला सांगायचंय. असे अधिक खरात असतील आणखीन कुणी, तुमच्याही माध्यमातून माझ्या सगळ्या माय माऊलींना मला सांगायचंय, असं जर कोण तुम्हाला प्रताडित केलं असेल, तुमचा गैरफायदा घेतला असेल, तर तुम्ही प्लीज पुढे या, पोलीस स्टेशनला या, तक्रार करा. त्या ठिकाणी कारवाई निश्चितपणे होईल. हा विश्वास तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. हे सुद्धा मला आज तुम्हाला सांगायचं आहे. नाही, निश्चितच त्याच्या मुळाशी जाण्याचा मी स्वतः प्रयत्न करते. तुम्ही विश्वास ठेवा, मी प्रचंड अस्वस्थ आहे. कारण एखाद्याला काढून टाकलं, त्याला सस्पेंड केलं म्हणजे त्याची शिक्षा संपत नाही. त्याने ज्या महिलांचं शोषण केलंय, एकही महिला पुढे यायला तयार नाही. दुर्दैव आहे आमचं. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही विश्वास द्यायला कमी पडतोय की काय. पण मी हे प्रकरण सोडणार नाही आहे. याचा 100% मी पाठपुरावा करणार आहे. कारण त्या ज्या कोणी असतील, हे लांडगे आहेत सगळे, ही समाजातली विकृती, हरामखोर आहेत. हे यांना ठेचून काढलं पाहिजे. मला खूप वाटते, तुम्हाला खूप वाटते, पण ज्यांनी हे भोगलंय त्यांनी पुढे येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही सतत विनंती करतो की प्लीज पुढे या, हिम्मत दाखवा. कारण एका दोघांना चांगले ठेचले ना तर पुढचे हिम्मत करणार नाही. पण दुर्दैवाने त्या महिला पुढे येत नाही आहेत. पण माझा पाठपुरावा सुरू आहे. मला विश्वास आहे, आज नाही तर उद्या माझ्या प्रयत्नांना यश आल्याशिवाय राहणार नाही.